नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही काजू जातीचा भुईमुग पेरून आज 2 महिने 6 दिवस झालेला आहे. भरपूर फुलं लागलेले आहेत मित्रांनो, नारी पण सुटलेली आहे, फुलधारणा भरपूर केलेली आहे. याची अतिशय निगराणी केल्याबद्दल आज ही भुईमुग ह्या स्टेपला पोहोचलेला आहे मित्रांनो. आणि मी मागील व्हिडिओमध्ये दाखविलेलं आहे तुम्हाला ही काजू जातीचा भुईमुग कशा पद्धतीनं लावला त्याकरता माहिती सांगत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अतिशय कष्टाच्या जोरावर हे आज फ्लॉट शेतीमधला भुईमुगाचा उभा केलेला आहे मित्रांनो. आणि फुलधारणा एकदम चांगली केलेला आहे आणि आर्या पण मस्त सुटलेला आहे. तर मित्रांनो, हेवका ही अशी शेतकऱ्याची ही पाहू शकता मित्रांनो, ही कशानं नुकसान केली आहे की हेवका ही पूर्ण डाळे उपसिलेले आहेत. तर ही डाळे तर पाहू शकता मित्रांनो, हेवका ही डाळे जी आहेत ती पूर्ण रात्री रानडुकरांना उपसिलेले आहेत मित्रांनो. हे काही आर्या समध्या काढलेल्या आहेत मित्रांनो. हे का पाहू शकता. तर पुढे दाखवा भाया. ही पूर्ण रात्री रानडुकर फिरून उधळूनच केलेला आहे मित्रांनो. शेतकऱ्याला अतिशय म्हणजे असे वन्य प्राणी पण भरपूर त्रास झालेत मित्रांनो. शेतकऱ्याला एक मोठा प्रश्न आहे, जगावं कसं मरावं कसं, ही मोठा प्रश्न आहे. शेती एक अशी आहे की ह्याच्यामध्ये कोणताच पर्याय नाही. कारण तर पर्याय जर असता तर अशी नुकसान झाली नसती शेतकऱ्याची. तो तुमचं मत काय म्हणतंय मला कमेंटमध्ये कळवा. शेतकऱ्याला मोठा प्रश्न आहे, जगावं का मरावं. ही शेतकऱ्याला माय जगू दिन आणि बाप भिगू दिन अशी गत झाली आहे. शासन पण आमच्याकडे दुर्लक्ष करायला. जय हिंद, जय महाराष्ट्र.